माझा स्वभाव आहे म्हण, नाही तर स्वभाव दोष म्हण, पण अशीच आहे मी. मग अशीच राहू नकोस, बदल स्वतःला. अगं मी कायच प्रयत्न केला नसेल का ग, पण नाही बदलू शकत मी स्वतःला. पाहिजे असेल तर झालेल्या चुकीसाठी तुम्हाला काय बी शिक्षा दे. आय असं नको बोलूस की ग, तुझ्या काळजीपोटीच तर सांगायला ना मी. होय ग, पण मग एवढी चिडू नकोस की तू. तू बदलू शकत नाही तशी मी बी बदलू शकत नाही. मी तर कायच करू नाही शकत. दोघींपैकी कुणाचं तरी ऐकत राहते कायम. आणि राधा विरुद्ध अस्मी या मॅच मध्ये अर्चनाचा सिक्सर. एकटं पटलेलं नसताना बी तुमच्या या बोगस प्लॅन मध्ये मी भाग घेतला आणि समजा गावापुढं नाचक्की करून घेतली. चला आता घरला चला. बया आता तरी ते शेपूट काढा की. कसं पण गावभर निर्वत न्यायचंय. बघा बघा अस्मीने कसं माझं माकड केलं ते म्हणून. माकडाची बायको माकडी नसत्या. आणि आम्ही आज आपण फेल झालो त्यात तुझा बी वाट आहे. सॉरी. चल पटकन. असं काय भूत बघितलं का करायला. हॅलो यमू, वंडू मामा बोलालोय हुबळीवरून. हा मामा. हा बोला बोला. यो कुठला नंबर आहे. शेजारच्या फोनवर ना फोन केलाय ग. माझा फोन बंद पडला ना म्हणून. हा मामा बोला बोला. काय म्हणताय, तब्येत बरी आहे ना. नाही ना ग, त्यासाठीच फोन केलाय. माझी तब्येत जाम बिघडलाय. आयो लय आठवण यायला बघ तुझी. 2 दिवस येऊन जा इकडं आणि येताना एकीला बी घेऊन ये. बरेच दिवस झालं त्याला बघितलं नाही म्या. हा हा बर बर बघते. यासने विचारून सांगते तुम्हाला. त्या गोपीनाथनं फसवलाय तुला. ते घर सवतीच्या ताब्यात दिलं आणि तुला फसवलं. मला त्याचं तोंड बी बघायचं नाही. पण तुम्ही दोघं मायलेच या बरं. आजच या, वाट बघतोय मी. अहो असं असं कसं आजच येणार. असं म्हणू नकोस ग यमू. मला तुझ्याशिवाय कुणी आहे का ग दुसरं. पिकलं पान मी कधी गळून पडेल सांगता येत नाही ग. आजच येऊन जा, वाट बघतोय मी यमू. लवकर ये ग बाई, लवकर ये. नाही नाही मामा ऐका, मी काय म्हणते आज लगेच. हॅलो हॅलो हॅलो. घाबरू नकस, मीच आहे. अर्चू, तू तुझ्या संकटातून मार्ग हुडकण्यासाठी इथं आली ना. देवाच्या पाया पडाया. मी तुझ्या पाया पडाया आलोय. माझ्या संकटातून मला बाहेर काढणारी एकच व्यक्ती आहे, ती तू आहे. त्या घरात मला समजून घेणारी फक्त तू आहेस. काल मी नाटक करत होतो, पण आज खरं बोलावलं तुझ्या आईच्या.
तुम्हाला द्यायला म्हणून 10 लाख आणले व्याजावर. ते परत केले नाही तर तो गुंड कसा मला धमकावत होता बघितलंस ना तू. ते काय मला सोडणार नाही, मारणार मला. मारणार म्हणजे तुमच्या घरापुढे मारलेलं तसं नाही, ठार मारणार, पार ठार. पण अर्ची ते कोणाला बी सांगू नकस. त्यास मी काय ग, तिला तर आनंदच होईल. मुन्नू लहान आहे ग आणि तुझी आहे, त्याचा जीव कासवीस होईल, तिला त्रास होईल. तुला म्हणून सांगतोय कारण तू समजूतदार आहेस. मला मदत कर, वाचीव मला, नाही तर मरून जाईल मी. आणि मी मेलो ना अर्चू तर माझ्या मरणाचं पाप तुम्हा लोकच लागल. मी पत्रात तसं लिहून ठेवीन. हे बघ, ते लोक ओळखतात मला, मला सोडणार नाहीत ते. मी जातो. पण अर्चू तू कोणाच नाही काही बी सांगू नकोस. वाचीव मला, वाचीव. बापासून हात जोडतोय, वाचीव मला. मला तर बाहेर काढ. अरे उठ की. अरे उठ. कैलास शेठ, अरे कैलास शेठ तुम्ही. नमस्कार शेठ. गोपीनाथ कुठं आहे? गोपीनाथ? कोण गोपीनाथ? गोपीनाथ शेठ. गोपीनाथ शेठ हे गावाला गेले, मामाच्या गावाला. अरे म्हणजे आमचं पैसे बुडवून गावाला फिरायला गेला का काय तो? नाही, मामाच्या गावाला म्हणजे गाडी पळची झाडे पाहूया असं गावाला नाही गेले ते. नाही, ते तिथं जमीन विकून तुमच्यासाठी पैसे नाही गेले. ते उद्या परवा नाही, तेरवा येतील ते. तेरवा तुम्ही वाट बघा. वाट. ठीक आहे. बघ, गोपीनाथ आला की मला कळव. आणि त्यानं जर मला गंडवलं तो संपला म्हणून समज. अगीन गाडी पळती झाडे झाडे झाडे. गाडी काय झालाय? ताण लागली, ताण. हात सोडा. गोपीनाथ शेठ, तो कैलास शेठ जेवून गेला बरोबर का? धमकी जेवून गेले तो. घ्या बघा ते काय करायचं ते. आईला आता 2 दिवस तरी त्या कैलासची भीती नाही बघ. बरं, अर्चना काहीतरी करलच. तुम्हाला द्यायला म्हणून 10 लाख आणले व्याजावर. ते परत केले नाही तर तो गुंड कसा मला धमकावत होता बघितलंस ना तू. ते काय मला सोडणार नाही, मारणार मला, ठार मारणार, पार ठार. काय तायडे, अगं काय बी बोलशील का? ती दागिने तुझ्या लग्नासाठी ठेवले आणि ते त्यासाठीच वापरायचे. काय बी झालं तरी दागिने ऐकायचे नाही. माझ्या संकटातून मला बाहेर काढणारी एकच व्यक्ती आहे आणि ती तू आहे.
दागिनं मला अजिबात आवडत नाही बघ. मला दागिने आवडतात पण खोटे आणि स्वस्त. मला मदत कर, वाचीव मला, नाही तर मरून जाईल मी. आणि मी मेलो ना अर्चू तर माझ्या मरणाचं पाप तुम्हाला लोक असतील लागल. मी पत्रात तसं लिहून ठेवीन. हा, पप्पांवर ही वेळ येऊन आईला पाप लागण्यापेक्षा मी आईची इच्छा मोडल्याचं पाप पत्करेन. नमस्कार. नमस्कार, या बसा. बोला. हे हे दागिने विकायचे होते. जरा अर्जंट आहे, लगेच पैसे हवे होते. 2 मिनिटं. दागिन्यांचा कस आणि वजन जरा तपासून बघावं लागतं ना. आणा इथे. थांबा, थांबा. जेवण वाया जाऊ नये म्हणून आलोय. पण जेवणाचे पैसे द्यायला लागतील. तुम्ही घरात बसला असता तर पैसे द्यायला लागले नसते. हो, पैसे घ्या की हो. कसं आहे, राधाकाच्या हातचं जेवण इथं बसून जेवण्यात आणि नंतर मनापासून पैसे देण्यात मजा आहे. बस वाढते. दिदे, आता खानावळीत काहीच शिल्लक राहिलं नाहीये. हे 2 डबे आहेत की, एक त्याला एक मला. एक रिक्वेस्ट होती. तो दुसरा डबा माझ्या मित्रांसाठी द्याल का प्लीज? नाही, कसं आहे, त्यांना बी इथलं जेवण लय आवडते पण यायला वेळ होत नाही. हा, घेऊन जा. पण डबा लगेच परत आणून द्यायचा. डन, मी स्वतः आणून देईन. त्यासाठीच तर आलंय. काय बोललास? डबा परत करण्यासाठीच न्यालोय म्हणलं. नाही नाही, राहू दे. थँक्यू. दिदे,
तू काय खाणार? बघू, तसं बी मला भूक नाही. एकदा तायडी मोहित सरांसाठी उपाशी राहिलेली. आज दीदी आईच्या लेकरासाठी उपाशी राहिल्या. जाळण धूर संकटात. अरे दाद्या, एकदम भारी. लय भारी दाद्या. तू हे आमच्यासाठी आणलं त्याबद्दल तुला लय लय पुण्य लागेल बघ. अरे दाद्या, म्हातारा बनवून खानावळीत गेलतो बघ, तवा जेवलो होतो. त्यानंतर पुन्हा कवा खानावळीतलं जेवण जेवतोय असं झालं मला. आता हे बघ, आता ह्याच्यानं आणि मजा येईल बघ. काय ए दाद्या, हे काय करायलायस? अरे तुला पाहिजे असेल तर काढून घे की. हे सगळं घेणं म्हणजे चिटिंग आहे. थोडं हे सगळं जेवण तुमच्यासाठीच आहे. पण याच्या बरोबर फक्त पाणी प्यायचंय, अजून काय नाही. आणि हे ना राधाकाच्या खानावळीतलं जेवण आहे. तेव्हा त्यात तसं बी जेवण इतकं भारी असल्यावर दुसरं कशाला काय लागतंय म्हणा. हा यो तिच्यासाठी अर्धा डबा ठेवलेला, पण ती जेवली असेल का रागावली असेल. पण दिवस फिरल्यात गोपीनाथ शेठ तुमचं. आपल्या स्वतःच्या घरात लपून छपून बेकार्यागत यावं लागतंय तुम्हाला. पण मी यातनं बाहेर पडणार. तायडे, अगं काल रात्री जेवण राहिलेलं ना, ते कुठं गेलं? ते मी काल स्वयंपाकघराची खिडकी बंद करायला गेलते ना, तेव्हा झाडाखाली एक माणूस झोपलेला दिसला. भुकेला वाटत होता म्हणून दिलं त्याला. भुकेल्याला जेवण दिलंस ते चांगलंच केलंस, पण एवढ्या रात्री अपरात्री एकटीनं कुठल्याही अनोळखी माणसाकडे जायचं नाही. आणि कधी जायचंच असेल तर दीदीला सोबत घेऊन जा. तो माणूस चोर गुंड बी असू शकतोय. नाही, त्याला गावात देवळात जवळ बघितलं एक दोनदा.
पप्पांची चावी असेल. आईला कळायला नको पप्पा इथं आलते ते. काय ग? आयो हिशोबातला गळ सापडला. आधीचा गल्ला आणि 100चं कोरं पाकिट मी आधीच कपाटात ठेवलं होतं. फक्त काल संध्याकाळचे पैसे ठेवायचे विसरले. इथेच राहिले. आता नीट मोजून ठेव. हा. आपलं जी पकड आहे हे कोण आहे? एक गला पाणी धरून असं हे कोण आहे? कोण आहे? कोण आहे तुम्ही? तर प्यायची नव्हती तर पिली वरनं तुमची मला कसं बाई मारता? सॉरी 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 काय सॉरी एका सभ्य माणसाला असं दिवसा डवल्या हाणताय बाहेर तुम्ही. काय होणार या देशाचं मला मारतोय. गोपीनाथ गावाला गेला त्या दिवशी खोटं तू सांगितलं ना आम्हाला. अरे हाना रे हाना माझं तुला गाव आहे. अरे त्या गोपीनाथ शेटनं मला जसं सांगितलं तसं तू बसली सांगितलं. गोपीनाथ कुठं आहे? गोपीनाथ मला काय माहित. अरे याला मार्ज सोडा. त्या गोपीनाथला हुडकूया चला. त्या गोपीनाथनं कुणाला तरी फसवलंय आणि त्याच्यापासून लपायचं म्हणून तेव्हा साडी नेसून फिरालता. अरे देवा. मग काय नाही. त्याची ही अवस्था बघून मला वाईट तर नाही वाटलं पण हसू बी नाही आलं. मी त्याला त्या गुंडांच्या हवाले करू शकले असते पण मी नाही केलं. मी असं का वागले माहित नाही आणि मी जे केलं ते बरोबर का चूक हे बी मला समजना. माझ्या दृष्टीनं तू जे केलंस ते योग्यच केलंस अस्मी. तुझ्या मनात त्यांच्याबद्दल लय राग आहे. त्यांनी आपल्यासनी लय त्रास दिलाय. पण म्हणून आपल्या मनात सूड भावना ठेवायची काय गरज नाही अस्मी. तू त्यासनी गुंडांच्या हवाली न करून चांगलंच केलंस. पण मी पकडून दिलं नसलं तरी कवा ना कवा ते गुंड गोपीनाथला गाठणारच. गावात तुमच्या निधनाचा बोर्ड कोणी लिहिलेला?
गेली. त्या गुंडांनी केलंय सगळं. नाही नाही, पण मला एक सांगा, पण होते कोणते गुंड? गुंड ते कळलं, पण कोणचे गुंड, कायचे गुंड? खंडणी गोळा करणारे गुंड. माझ्याकडचे होते नव्हते ते सगळे पैसे घेऊन गेले. मला मारलं आणि मला इथं बांधून ठेवलं. आलिसिया मी म्हणून वाचलो. किती पैसे गेले? 10,10,000. काय? अर माहिला हे काय बोलून गेलो मी हिला. कशाला सांगितलं 10 लाखाबद्दल? 10 लाख? पण तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठनं? 10,10,000? अव काय विचारते मी? बोला की. अव बोला. अव बोला की. राधीचं दागिनं चोरून 10 लाख आणलेले ते चोरीला गेले. ते मी चोराला सांगून चोरलेले. मॅडम हे काय? कुरिअरवाला देऊन गेला. कुरिअरवाला? होय. बरं जा, बघते मी. पेड्यांचा बॉक्स? सोहमचं दुसरं लग्न ठरलंय. सोहमला एका चांगल्या सुसंस्कृत सभ्य घरातली मुलगी आवडली आणि महत्वाचं म्हणजे तो बी लग्नाला तयार झालाय. सगळ्यात आधी तुमचं तोंड गोड करायचं म्हणून पहिले पेढे तुम्हाला. मुग्धाला स्वतःच्या घरात बंदिस्त करून माझ्या सोहमला मोकळं केल्याबद्दल तुमची कृपाभिलाषी सविता. मुग्धा! 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 यार आता फोन बी उचल ना. का? काय झालं? अगं मलाच नाही माहिती काय झालं. तिने मला काहीतरी विचारलं, मी आपलं असंच वय म्हणलं. मला वाटलं मी पाठवलेल्या कवितेबद्दल विचाराल्या, पण ती काहीतरी वेगळंच विचारत होती. तिचा काहीतरी गैरसमज झालाय का? वय तसंच काहीतरी झालंय. त्याशिवाय इतकं नाही चिडायची. आणि आता फोन करालोय तर फोन बी उचला ना माझा. थांब, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. 1 मिनिट. आता तिचा फोन बंद येतोय. काय ग? काय झालं? तायडी, हे बघ, सगळे गिरायक जीवन गेल्यात. आता कुणी येईलच वाटत नाही. कुणी आलंच तर वाढ आणि सगळं आवरून घ्या. मी जरा जाऊन येते. कुठं चाललंय?
घरावरचं संकट दूर कराय. परत यामिनीकडे जाणार आहेस? नाही, मी यामिनीकडे नाही जात आहे. मी निर्मला मॅडमकडे जाते कर्ज मागायला. काय? कर्ज? वय, दुसरा पर्यायच नाही आता. पण तायडी, हे आपल्या दोघीतच ठेव बघ. येते मी जाऊन. पण तू नीट विचार केलायस ना? वय, येते मी. कर्ज दिलंय, दान नाही. होय मॅडम, पण जरा अडचण आहे. तुमच्या अडचणी न संपणाऱ्याच आहेत. तुम्हाला मी चांगलंच ओळखून आहे. दिसे. हा मॅडम. 4 दिवसाच्या आत जर यांनी पैसे दिले नाही तर यांच्या दुकानातलं समद सामान जप्त करा. होय मॅडम. दाद्या, वहिनी 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 घराकडे आल्या. काय? कुठे? दाद्या, वहिनी इकडे कशी काय आली? तांबड्या, आपली कंप्लेंट करायला आली असेल. का तुला भेटायला आली? मम्मी घरात आहे, म्हणजे दोघींच्यात 100% भांडण होणार. आयु, त्यात तिनं मला हिथं बघितलं तर झालं, संपलं सगळं. हा सोहम, मी जस्ट पोचले इथं. हा, मी घेईन काळजी. राधाक्का इकडे कशाला आल्या? खानवळीत घडलेला प्रकार मॅडमना सांगायला तर आली नसेल ना? ह्यो इथं काम करत असेल तर आसमीनं अपमान केला म्हणून ह्यो आपलं काम होऊ द्यायचा नाही. अरे दाद्या, काहीतरी करायला पाहिजे. आता काय करायचं? आता आपण खाली बी जाऊ शकत नाही. मी जशी त्यांची आय आहे तशी माझी खानावळ माझी आय आहे. लोकांची पोटभर जीव घालण्यातच मला आनंद वाटतो. माझी खानावळ अन्नपूर्णा मातेचं व्रत आहे माझ्यासाठी. मग तुम्हाला खानावळीसाठी कर्ज पाहिजे का? मॅडम, यांची खानावळ आपल्याकडे घाण ठेवून घेऊया. भिसे, मी बोलते ना त्यांच्या संग. तुम्ही तुमचं काम करा. आज दिवसभरातले काय फोन असतील ते आटपा जा, आणि मी बोलावल्यावरच या. होय. हा, तर राधा का तुम्हाला खानावळीसाठी कर्ज पाहिजे का आणखी काय करणार आहे? यांनी घरावरचा हक्क सोडायला पैसे दिलेले
हे मी निर्मला मॅडमना कसं सांगू? नाही, खानावळीसाठी नाही, पण माझ्या मोठ्या लेकीच्या लग्नासाठी मी 10 लाख रुपयाचं कर्ज घेतलंय. लग्न मोडलं आणि 10 लाख रुपये चोरीला गेले. आता जर मला माझी खानावळ आणि घर वाचवायचं असेल तर लवकरात लवकर 10 लाख रुपये परत करावं लागेल. आता तुम्ही कर्ज दिलं तर लय उपकार होतील. उपकाराचा प्रश्नच येत नाही. मी काही देणगी किंवा दान देत नाही, कर्ज देते. आता हे कर्ज तुम्ही कधी आणि कसं फेडाल? कारण कर्ज म्हटलं का त्यावर व्याज आलं, आणि जर व्याजाचे हप्ते भरले नाही तर व्याज वाढत जातं. वय, पण मी पोलिसात तक्रार केल्या. चोर सापडल्यावर मी लगेच पैसे परत करीन. आणि चोर सापडलाच नाही तर? नुसत्या खानावळीच्या मिळकतीवर एवढं मोठं कर्ज आणि त्याच्यावरचं व्याज दोन्ही बी तुम्ही फेडू शकाल? शक्यच नाही. कसं आहे ना राधाक्का, तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी एवढं मोठं कर्ज घ्यायलाच नको होतं. आपली ऐपत पाहून खर्च करावा. मी तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही.